अजित पवारांचे 1999 मधील शिवसेना भाजपा महायुतीवर आरोप पाहायला मिळत आहेत। पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या खर्चात पार्टी फंडासाठी 110 कोटी वाढवल्याचा आरोप अजित दादांनी केला। माझ्याकडे सहीसह पुरावे आहेत असं देखील अजित पवारांनी म्हटलंय। पुरावे बाहेर काढले तर यावेळेला हाहाकार माजला असता असं देखील अजित दादांनी म्हटलं। तर अधिकाऱ्याला विचार कर 110 कोटी रुपये कसे काय वाढले ते म्हणले आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पार्टी फंड पाहिजे म्हणून त्याच्यात 100 कोटी वाढवण्यात आले आणि मग हे 100 कोटी वाढवत आहेत म्हणून त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी 10 कोटी वाढवले, असे 110 कोटी वाढवले। मग मला काहींनी सांगितलं आता आपण ह्याच्यावर केस करू, आमचं करू। म्हणलं आता लोकांनी आपल्याला दिलं निवडून, कुठं आता ते उकरत बसतात, जाऊ दे मरू द्या, आणि मी ते सोडून दिलं। वास्तविक ते काढलं असतं तर अक्षरशः हाहाकार माजला असता, कारण सही पुरावे होते, सह्या होत्या फाईलवर। 1999 मध्ये मी जलसंपदा मंत्री होतो, त्या काळात पार्टी फंडसाठी असा कुठलाही निर्णय झाला नाही असं खडसेंनी म्हटलंय। अजित पवारांच्या आरोपांवर एकनाथ खडसेंनी ही प्रतिक्रिया दिली। तर अजित पवारांनी 25 वर्ष ही माहिती दडपून का ठेवली? 25 वर्ष अजितदादा भ्रष्टाचाराला संरक्षण देत होते का? खडसेंचा अजितदादांना सवाल पाहायला मिळाला। 25 वर्षानंतर आता याची आठवण झाली, पण माझ्या माहितीप्रमाणे 1999 ला मीच जलसंपदा मंत्री होतो। त्या कालखंडामध्ये अशा स्वरूपाचा कुठला निर्णय झाला असावा की पार्टी फंड साठी एस्टिमेट वाढवून घ्यावं किंवा पार्टी फंड साठी अबोव टेंडर द्यावं असं मला तरी असं आठवत नाहीये, आणि असं होऊ शकत नाही। 25 वर्ष अजितदादांनी ही माहिती का दडवली? 25 वर्ष तुम्ही भ्रष्टाचाराला संरक्षण दिलं, मग आता तरी माझी विनंती अशी आहे की जनतेच्या माहितीसाठी आपण तुमच्याकडे असलेली फाईल वगैरे आहे ते खुली करावी आणि त्याच्यामधले सत्यता तपासून घ्यावी। 40,000 कोटी कुठे गेले, कुठं पाणी मुरलं? अजित पवार यांनी हा सवाल केलेला आहे। अजित पवारांचा नाव न घेता महेश लांडगेंवर निशाणा पाडला। कोणाची प्रॉपर्टी वाढली? राजगुरुनगरमध्ये कोणी जमिनी घेतल्या? अजितदादांनी हा सवाल केला। वर्षात 60,000 कोटीचं बजेट झालं। प्रत्येक वर्षीचा आकडा मी हे केला, बेरीज केली। 20,000 पगाराला गेले, अरे 40,000 कोटी कुठे गेले? कुठं पाणी मुरलं? कुणाच्या प्रॉपर्ट्या वाढल्या? कुणी राजगुरुनगर जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जमीन घेतली? नातेवाईकांच्या नावाने जमीन घेत आहे। हे अवस्था, त्यामध्ये 8,000 कोटीच्या ठेवी कोणासाठी आणि कुणी